हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे मंगळवार. चला म्हटलं आज नाश्त्यासाठी खिचडी बनवावी. ज्यांचा उपवास आहे त्यांचाही नाश्ता होईल आणि बरोबर आपलाही होईल, म्हणून मी सगळ्यांसाठीच खिचडी रात्री साबुदाणे भिजत घातलेले. पहिले शेंगदाणे व्यवस्थित भाजून मी घेतले आणि तिकडे एका साईडला मी चहा ठेवला. सकाळची गडबड खूपच असते आणि मग तिकडे चहाचं पण चालू होतं. इकडे शेंगदाणे भाजून झाले. त्याच्यातच म्हटलं आता मला उकडलेला बटाटा खिचडीमध्ये बिलकुल आवडत नाही, कारण तो एकदम कुकरमध्येच असा जास्त होतो आणि खिचडीमध्ये तर त्याचं सगळंच एकदम खिचडीत मिक्सच होतो. तो एकदम बटाटा हा जाणवतच नाही खाताना. त्याचं पाणी होतं बटाट्याचं, म्हणून मी बटाट्याचे पातळ काप करून घेते आणि मग त्याच्यातच हिरवी मिरची आणि जिरं टाकून व्यवस्थित फ्राय करून घेऊन मग त्याला एक वाफ दिली तरी तो लगेचच शिजून जातो बटाटा आणि तो थोडासा टेस्टी पण लागतो आणि अखंड राहतो, तो त्याचा गाळ होत नाही. आणि त्याच्यामध्ये मी आता साबुदाणे घातलेले आहेत. आता त्याच्यात शेंगदाण्याचा कूट पण घालणार, एक दोन वाफ घेणार. तोपर्यंत इकडे चहा झाली. ज्यांना खिचडी नाही आवडत त्यांच्यासाठी काही वेगळं करणार नाही, वॉर्निंगच होती. त्याच्यामुळे मग मी रात्रीच्या ज्या चपात्या होत्या त्यांनाच तूप लावलं आणि तेच खा म्हटले मी. आता मग आता परत प्रत्येकाला वेगळा नाश्ता करणं शक्य नाही. ज्यांना नाही खायची खिचडी त्यांनी रात्रीच्या उरलेल्या चपात्यांना तेल लावायचं, तूप लावायचं आणि चहा बरोबर खायचं, असा माझा रूल आहे. ज्याला नाही आवडत त्याला हा ऑप्शन आहे. अशा प्रकारे आमचा सकाळचा नाश्ता होत आला. आता खिचडी पण होत आली आहे. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचे, कधी इडली, कधी पोहे, कधी हे, कधी ते. आणि आता नवरात्र चालली, काहींचे उपवास, त्याच्यामुळे साबुदाणा खिचडी काही ना काही चालूच असतं. तर आता खिचडी होत आलेली आहे. खिचडी मी देते आता. चला बाय.